Welcome to session 9 of a matrix. We have already started inverse of a matrix by adjoint method. Yesterday we have seen minor of a matrix denoted by minor of an element Mij, minor of Aij and कसा मिळवतो is the value of determinant. Value of determinant obtained by deleting deleting ith row and jth column. This is minor. Yesterday we have seen on it, example on it, and find minor of elements of given matrix. तो कॉलम सोडून उरलेल्याचा डिटर्मिनंट घ्यायचा. 2x2 असेल तर सिंगल एलिमेंट येतो. ओके, याच्यानंतर आपण बघितला कोफॅक्टर ऑफ एन एलिमेंट Aij, which is denoted by capital Aij, and whose definition is -1 raised to I plus j into Mij. मायनर m म्हणजे मायनर, फक्त याचं साइन प्लस मायनस हा फक्त साइन साठी आहे. हा मायनर आणि याच्यावरून आपण शोधला कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ गिवन मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा आला? A11 A12 A13, similarly A21 A22 A23 A31 A32 A33, and this is a cofactor matrix. We come up to it, and we also see example on this. याच्यावरचं पण एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. Then turn towards next concept, adjoint of a matrix. मग adjoint of a matrix म्हणजे काय? तर adjoint of a matrix ची सिंपल डेफिनेशन आहे. काय आहे? The transpose of cofactor matrix of given matrix. The transpose of cofactor matrix of given matrix called adjoint of a matrix. आणि दाखवायची पद्धत आहे denoted by simple, not capital, ADJ, adjoint of A असा दाखवायचा. आणि हा कसा घ्यायचा? which is equal to transpose cofactor matrix कशाने दाखवतो? Aij ने दाखवतो. आणि याचा काय घ्यायचा आहे? ट्रान्सपोज किंवा असा पण दाखवला जातो Aij चा डॅश. म्हणजेच कसा? जर हा तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स असेल तर याचा ट्रान्सपोज कसा घ्यायचा? फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम A11 A12 A13. Second row becomes second column A21 A22 A23. Third row becomes third column A32 A31 A32 and A33, and this is called as a adjoint of a given matrix. याला म्हणतो आपण adjoint of a matrix. काय केला? सिंपल डेफिनेशन, ट्रान्सपोज म्हणजे रोचं रूपांतर कॉलम, कॉलमचं रूपांतर रो मध्ये करस्पॉन्डिंगली मीन्स फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम, सेकंड रो बिकम्स सेकंड कॉलम, थर्ड रो बिकम्स थर्ड कॉलम. जो येईल पण तो कुणाचा? कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा कोफॅक्टर मॅट्रिक्स शोधावं लागेल आणि मग त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. जो मिळेल त्याला म्हणायचं adjoint of matrix. याला म्हणायचं adjoint of matrix. Okay, turn towards example on it. See,
example on it. Find the adjoint of a matrix of 2 by 2 चा matrix दिला आहे 2 minus 3 3 5. Let A B given matrix 2 minus 3 3 5 means of this term A11 A12 A21 A22 theoretical. पाहिजे तसं नाही आपल्या माहितीसाठी. ओके. आणि therefore आपल्याला पहिल्यांदा काय शोधायचं आहे कोफॅक्टर ऑफ an element Aij denoted by capital Aij. Definition -1 raised to I plus j into Mij. This is the definition. Okay. Last session we have seen example on it. मग प्रत्येकाचा एक एक एलिमेंट आहे. A11 -1 raised to I plus j 1 plus 1 2 into M11 -1 चा स्क्वेअर प्लस 1 होणार. ओके. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम डिलीट करा. व्हॉट इज रिमेनिंग पार्ट 5. दिस इज अ कोफॅक्टर ऑफ A11 म्हणजे 2 चा हा कोफॅक्टर मिळाला. शंका आहे काही? बघा एकच प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा गरज नाही. ओके. खूप प्रॉब्लेम सोडवायची गरज नाही. देन A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम हा कोणाचा कोफॅक्टर येईल? फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. -1 raised to 1 plus 2 3 into M12 मायनसचा क्यूब मायनस फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. व्हॉट इज रिमेनिंग 3. दिस इज सेकंड एलिमेंट. देन A21 -1 raised to 2 plus 1 3 into M21 minus a cube minus second row first column what is remaining -3 minus plus 3 and last element of cofactor -2 raised to 2 plus 2 4 M22 minus of 4 power plus होणार. And second row second column delete करा. second row second column delete करा. What is remaining part? Am I correct? Up till any problem? Okay. मग याच्यावरनं काय काढणार आपण? And therefore cofactor matrix इक्वल टू कशाने दाखवला जातो? कॅपिटल Aij ने दाखवला जातो. मग एकच क्वांटिटी A11 5 A12 -3 पहिला रो फर्स्ट कॉलम सेकंड रो काय आला 3 आणि हा आला 2. हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. काहीच नाही एलिमेंट लिहिले. ओके. विच इज डिनोटेड बाय लिहायचं असेल तर A11 A12 A21 A22 I replace only values. तो कोफॅक्टर मॅट्रिक्सची डेफिनेशन आहे. त्याच्या मी फक्त व्हॅल्यू टाकल्या. अँड देअरफॉर आपल्याला काय करायचं आहे? दिलेल्याचा ऍडजॉइंट करायचा आहे. हा जो मॅट्रिक्स आहे 5 -3 तुझा काय घ्यायचा आहे? ट्रान्सपोज किंवा हा डॅश लिहून दाखवला जातो. अँड विच इज इक्वल टू काय आलं बघा. फर्स्ट रो बिकम्स फर्स्ट कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम आणि हा झाला तुमचा आन्सर. काय चेंज झाला बघा. काय चेंज झाला? दिलेल्या त्याच्यात डायगोनल 2 5 होते 5 2 झाली. याची साईन एलिमेंट तेच राहिले फक्त साईन बदलले. म्हणजे काय? इंटरचेंज कुणासाठी? फॉर 2 by 2 मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स साठी. 2 by 2 मॅट्रिक्स कसा काढायचा ऍडजॉइंट?
interchange diagonal and sign of non-diagonal. पण हे कुणासाठी आहे? फक्त 2/2 साठी आहे. डायगोनल मध्ये इंटरचेंज करा, जे आतल्या बदल करा, आणि नॉन डायगोनलचे फक्त चिन्ह बदला. प्लस असेल मायनस, मायनस असेल प्लस. पण हे कुणासाठी? फक्त 2/2 च्या मॅट्रिक्स साठी. ओके, काही शंका? जमेल? ओके. Second example, find the adjoint of a matrix which is of 3/3. So, what is our duty? Let A equal to given matrix 1, -1, 2, 3, 0, -2, 1, 0, 3. This is a given मॅट्रिक्स. हा तुमचा दिलेला मॅट्रिक्स आहे. मग याच्या पहिल्यांदा काय शोधायचे? आपल्याला को फॅक्टर शोधावा लागेल. मग AIJ म्हणजेच काय आहे? को फॅक्टर ऑफ स्मॉल aij. डेफिनेशन -1 raised to I plus j into Mij. Up till any problem? इथपर्यंत काही शंका? ओके, आय फिनिश द प्रॉब्लेम. आता आपल्याला काय शोधायचे आहे? मग आपल्याला 9 एलिमेंट को फॅक्टरची शोधावं लागेल. A11 -1 raised to I plus j 2 into M11 मायनसचा पॉवर प्लस तो रो तो कॉलम सोडून द्या, बिकॉज इट इज 3/3 मॅट्रिक्स. फर्स्ट रो गेला, फर्स्ट कॉलम गेला. 0 -2 0 3 0 -2 0 3. डायरेक्ट कॅल्क्युलेशन केलं तरी चालेल. यांचा प्रॉडक्ट मायनस यांचा प्रॉडक्ट, आन्सर इज 0. देन A12 -1 raised to 1 plus 2 3 into M12 मायनसचा क्यूब, मायनसच येणार. फर्स्ट रो सेकंड कॉलम, पहिला रो सेकंड कॉलम सोडून द्या. मग हे गेल्यावर काय राहील? 3 1 -2 3 3 1 -2 3. कॅल्क्युलेटिव्ह मायनस हा आहे तसाच, यांचा प्रॉडक्ट 9 मायनस यांचा प्रॉडक्ट मायनस 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 प्लस -11. ओके. A13 -1 raised to 1 plus 3 4 into M13 -1 चा 4 power plus give that row that column. First row third column काय आहे? 3 0 1 0 3 0 1 0 and which is again 0 minus 0 0 0 have no sign. तिसरा एलिमेंट पण काय आलं? 0 आलं. सिमिलरली पहिला रो संपला. सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 raised to 2 plus 1 3 into M21 मायनसचा क्यूब मायनस. सेकंड रो आता फर्स्ट ऐवजी काय होईल? सेकंड रो डिलीट होईल. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम गेला. -1 2 0 3 -1 2 0 3. सो आन्सर इज मायनस एज इट इज. यांचा प्रॉडक्ट -3 -0 मायनस मायनस +3. देन एम आय करेक्ट? दिसतंय तुम्हाला? बघा, which is equal to A22 -1 raised to 2 plus 2 4 into M22 मायनसचा 4th power प्लस होणार. इवन नंबर आहे. सेकंड रो सेकंड कॉलम डिलीट करा. सेकंड रो सेकंड कॉलम करा. 1 2 1 3 1 2 1 3.
रिझन डायरेक्ट आन्सर लिहितात, डायरेक्ट प्रॉडक्ट लिहितात. 3 minus 2 1. Okay, next element is plus 1. Then urlele element I write this side. Okay, a 2 3 a 2 3 minus 1 raised to 2 plus 3 5 m 2 3 minus of 5 power minus होणार, आन्सर येणार -1 रेस टू a 2 3. बघा कोणता लिहिला, सेकंड रो थर्ड कॉलम 1 -1 1 0 1 -1 1 0. कॅल्क्युलेट इट मायनस इंटू ब्रॅकेट का, ड्यू टू दिस 0 मायनस ज्यांचा प्रॉडक्ट पुन्हा मायनस 0 प्लस 1 1 पण बाहेर साइन मायनस. हा तुमचा पुढचा एलिमेंट. ते सिमिलरली आता कोणता रो राहिला, थर्ड रो फर्स्ट कॉलम -1 रेस टू 3 प्लस 1 4 m 3 1 मायनस चा 4 पॉवर प्लस तो रो तो कॉलम सोडून द्या, तो कॉलम सोडून द्या म्हणजे कोणता, थर्ड रो फर्स्ट कॉलम गेला 1 -1 2 0 -2. काय यांचा प्रॉडक्ट -1 -2 2 -0 म्हणजे 2. एम आय करेक्ट. हा झाला +2 एलिमेंट. देन a 3 2 -1 रेस टू 3 प्लस 2 5 m 3 2 माइनस into determinant of third row second column गेला 1 2 3 -2 1 2 3 -2 माइनस कोणता, हा माइनस यांचा प्रॉडक्ट -2 -6 which is equal to -8 into minus plus 8. Last element a 3 3 3 plus 3 6 m 3 3. Okay, third row third column गेला, काय राहिला -1 चा 6 पॉवर प्लस 3. थर्ड रो थर्ड कॉलम जर गेला तर काय शिल्लक राहिला 1 -1 3 0 and calculate it. करा कॅल्क्युलेशन प्लस 0 मायनस -3 म्हणजे झाला +3. Am I correct? And therefore cofactor matrix. Therefore दिसतोय का बघा, therefore cofactor matrix equal to Aij equal to A11 0 A12 -11 A13 0. पहिला रो संपला. Okay, these are the elements in first row. Then second row start 2 पासून 3 3 1 -1. Third row 3 1 2 8 3. This is the cofactor matrix. And therefore, what is question? Therefore, adjoint of A equal to काय आहे माहिती आहे ना, ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय आहे, ट्रान्सपोज आहे. मग हा तुमचा कोफॅक्टर आहे, याचा ट्रान्सपोज काय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो
second column, third row, third column, and this is your answer. हा आहे तुमचा आन्सर आणि असा हा छानसा प्रॉब्लेम. ओके, जमेल. I give you one example for you. This is find the adjoint of a matrix 1 minus 1 2 minus 2 3 5 minus 2 0 1. This is for you as a homework. Try to solve it. It's very simple. Okay, I turn towards the property of adjoint of a matrix. What is it? See, this is the property of adjoint of a matrix. What is it? If you multiply given matrix by its adjoint or adjoint by its given matrix, we always get scalar matrix. Means only diagonal are same and non-diagonal are zero. आणि diagonal ची किंमत किती येते? Determinant of A इतकी येते. What is the diagonal? Equal to determinant of A. याची determinant ची जी किंमत दिलेल्या मॅट्रिक्सची ते डायगोनल असतील, बाकीचे सगळे झिरो येतील. कसं? लेट अस सी वन एक्झाम्पल ऑन इट ऑल्सो. याच्यावरचं एक एक्झाम्पल आपण बघूया. दिस इज द एक्झाम्पल ऑन that property. If A is a 3x3 matrix, then verify that A into adjoint of A or adjoint of A into A equal to determinant of A into I. मोठ्यात मोठं एक्झाम्पल घेतलंय, समजायला सोपं जाईल. ओके, मग पहिल्यांदा आपल्याला adjoint of A करायचं आहे. मग adjoint of A करायचं असेल तर अगोदर कोफॅक्टर मॅट्रिक्स करावं लागेल. मग काय करायचं? We first find cofactor matrix of A. ओके, मग कोफॅक्टर कसा करायचा? बाय फॉर्म्युला Aij equal to -1 raised to I plus j mij. This is the formula. And therefore A11 -1 raised to 2. आता मी डिटरमिनंट न लिहिता डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो. जमताय का मला तुम्हाला? फर्स्ट m11 मायनस चा स्क्वेअर प्लस फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. हा आहे याची व्हॅल्यू 4 मायनस यांचा प्रॉडक्ट पुन्हा मायनस म्हणजे आन्सर किती आला? 10 आला बघा. एम आय करेक्ट? देन A12 -1 raised to 1 plus 2 3 m12 minus चा क्यूब मायनस फर्स्ट रो गेला, सेकंड कॉलम गेला, काय राहिला? 1 2 3 4 यांचा प्रॉडक्ट 4 minus 9 minus 5 minus 5 plus 5. Am I correct? Then A13 थोडासा ब्रेकला ट्रेस दे, काही प्रॉब्लेम होणार नाही. M13 मायनसचा पॉवर फोर्थ पॉवर प्लस होईल. ओके, फर्स्ट रो थर्ड कॉलम गेला, एक 4 एलिमेंट राहिले. यांचा प्रॉडक्ट वजा यांचा प्रॉडक्ट, यांचा प्रॉडक्ट काय? -4 मायनस यांचा प्रॉडक्ट -6. युअर आन्सर इज -10. एम आय करेक्ट? काही शंका इथपर्यंत? कम टुवर्ड्स सेकंड एलिमेंट. ओके, ही प्रॉपर्टी आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया. which is equal to, आता second row first column -2 plus 1 3 m21 minus चा क्यूब मायनस. आता बघा सेकंड रो हा कॅन्सल करायचा आहे आणि पहिला कॉलम पण गेला. मग आता काय राहिला? 1 2 3 4 यांचा प्रॉडक्ट. मी डायरेक्ट या दोघांचा एवढाच एलिमेंट राहिला, हा नाही असं समजा, हा पण नाही आहे. मग काय राहील? यांचा प्रॉडक्ट -6 मायनस यांचा प्रॉडक्ट +6 -6 + 6 0. झिरोला साईन नसतं,
मी फक्त डायरेक्ट घेतले, एवढा वेळ लागेल तुम्हाला. 2 प्लस 2 4 इंटू m22 फोर्थ पॉवर प्लस साइन येतो. सेकंड रो सेकंड कॉलम गेला म्हणजे काय, सेकंड रो गेला सेकंड कॉलम गेला, हे दोन राहिले हे दोन राहिले, मग यांचा प्रॉडक्ट 4 मायनस 9 4 मायनस 9 यू गॉट -5 मायनस प्लस -5. Then a 2 3 minus 1 raised to 5 m 2 3 minus 5 power minus 3. सेकंड रो थर्ड कॉलम गेला म्हणजेच काय, सेकंड रो गेलाच आहे, थर्ड कॉलम पण गेला. 1 2 3 4 यांचा प्रॉडक्ट -4 मायनस बघा काय राहिला, हा गेला आणि हा गेला, 2 3 हा यांचा प्रॉडक्ट मायनस यांचा प्रॉडक्ट मायनस मायनस प्लस 9 सो 5 प्लस 5 पण साइन कोणता आहे -5. ओके. देन तिसरा एलिमेंट a 3 1 थर्ड रो 3 प्लस 1 4 m 3 1 मायनस 1 चा फोर्थ पॉवर प्लस a. आता थर्ड रो कॅन्सल होईल, पहिला कॉलम पण गेला, काय राहील 1 2 3 4 यांचा प्रॉडक्ट -9 यांचा प्रॉडक्ट -9 मायनस 6 यस -15. Am I correct? Then a 3 2 minus 1 raised to 3 plus 2 5 m 3 2 डिटर्मिनंट ऐवजी मी डायरेक्ट व्हॅल्यू घेतो आहे फक्त त्याची, एवढा चेंज आहे, थोडासा वेळ लागेल, फिंगर ठेवा काही अडचण नाही. थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो गेला सेकंड कॉलम गेला, 1 2 3 4 6 minus 6 0 have no sign 0. Last element a 3 3 a 3 3 minus 1 raised to 3 plus 3 6 m 3 3 third row third column minus 1 चा 6 power plus e 6 even number आहे. थर्ड रो थर्ड कॉलम थर्ड रो. आता झाले काय आलं बघा, काय राहिला 4 minus 6 means plus 10. Am I correct? And therefore याच्यापासून आपल्याला काय मिळेल माहिती ना आता, therefore cofactor matrix. Therefore cofactor matrix. Equal to तो दाखवतो आपण कॅपिटल AIJ ने and which is equal to cofactor matrix. हा तुमचा पहिला रो आहे 10 5 -10 पहिला रो, सेकंड रो 0 -5 -5 सेकंड रो, थर्ड रो -15 0 10. हा काय झाला तुमचा कोफॅक्टर मॅट्रिक्स. इफ अप टिल यू नो येत आहे, तुम्हाला वेळ लागेल, ट्राय युअर सेल्फ, यायलाच पाहिजे. therefore याच्यावरून काय करायचं आपल्याला, adjoint of A equal to transpose of a cofactor matrix and which is equal to काय येतो, first row becomes first column, first row becomes first column, 10 5 -10 0 -5 -5 -15 0 10 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथपर्यंत काही शंका तुम्हाला? ओके झाला. ए काय दिला होता, ए अँड ए इक्वल टू ए मॅट्रिक्स काय होता बघा, ए काय आहे तो 2 -3 2 -3
3, 2, 2, 3, 3 minus 2, 2, and therefore determinant of A लागतो आहे तो पण काढून ठेवा. Determinant of A which is equal to 2 minus 3, 3, 2, 2, 3, 3 minus 2, 2, 2 into यांचा product 4 minus minus plus 6 minus हा असतो minus minus plus 3 4 minus 9 calculate yourself plus 3 into minus 4 plus minus 4 minus 6 पुन्हा सांगतो 2 into यांचा product 4 minus minus plus 6 minus minus plus 3 into 4 minus 9 4 minus 9 plus 3 into minus 4 minus 6 6 10 into 2 20 ओके minus 4 9 गेले वजा 5 गुणिले 3 minus 15 6 10 minus 30 so what is your answer किती आलं 30 मधून 20 मधून 30 गेले minus 10 minus 15 minus 25 and therefore बरोबर आहे therefore A आता काय करायचं आहे A into adjoint of A यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे A हा तुमचा दिलेला मॅट्रिक्स आहे 2 2 3 3 minus 2 2 A into adjoint of A आत्ताच आलेला adjoint of A 10 5 minus 10 0 minus 5 minus 5 minus 15 0 10 and calculate yourself बघा प्रॉब्लेम लेंदी आहे पण आन्सर सोपा आहे येतो ना गुणाकार माहितीये ना फर्स्ट रो फर्स्ट कॉलम पहिला रो पहिला कॉलम R1 पहिल्याला गुणायचं 20 minus 50 minus 30 then first row second column 2 into 0 0 minus minus plus 50 पुन्हा minus 15 similarly first row third column minus 30 minus 3 into 0 0 plus 10 into 3 30 हा पहिला रो सेकंड रो फर्स्ट कॉलम तेच 20 10 minus 30 20 plus 10 minus 30 R2 C2 0 minus 10 0 minus 10 minus 15 then minus 30 0 plus 30 then 30 minus 10 minus 20 then 0 minus minus plus 10 minus 10 then last 15 3 minus 45 0 plus 20 and calculate yourself which is equal to काय येणार हा काय येणार minus 25 0 0 0 minus 25 0 0 0 minus 25 जर कॉमन घेतला तर काही minus 25 1 0 0 0 1 0 0 0 1 and which is equal to minus 25 काय आहे डिटर्मिनंट ऑफ A आणि हा काय आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे आणि असा हा तुमचा प्रॉपर्टी आहे सिमिलरली असंच तुम्ही काय प्रूव्ह करू शकता सिमिलरली adjoint of A
into A equal to determinant of A into I and hence the proof. आणि असा हा प्रूफ आहे. So you try yourself also. Okay? Thank you.